आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आगे बढ़ा है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं परवा झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या सदस्यांनी यश मिळवलं, पंचायत समितीच्या सदस्यांनी जे विक्रमी मतांनी निवडून आले, काही दिवसापूर्वी झालेल्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदी विराजमान झाले आणि ते नगरसेवक महानगरपालिका कोल्हापूर आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या नगरसेवकांचा संयुक्त सत्कार कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार के.पी. पाटील साहेब, माजी आमदार राजेश पाटील, या ठिकाणी उपस्थित मानसिंगदादा गायकवाड, राहुल पाटील, पी. पाटील साहेबांचे चिरंजीव, नंदाताई बाबुळकर, अरुणराव डोंगरे, नवीन जोशी, ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं, ते या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल खरास, भैयासाहेब माने, संतोष पाटील, रणवीर गायकवाड, अशी फरास, व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी, राष्ट्रवादीचे तालुक्याचे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी या सगळ्या सदस्यांना निवडून आणण्यासाठी आपलं हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं आणि जीवाचं दान केलं, ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यामधले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, पहिल्यांदा नवीन निवडून आलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं, पंचायत समितीच्या सदस्यांचं, नगराध्यक्षांचं आणि नगरसेवकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, नेते मंडळींनी कष्ट घेतलं, त्या सर्वांनाही धन्यवाद देणे माझं काम आहे. त्यांनाही मनापासून आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो. पण आपण सर्वांनी पहिल्यांदा 28 तारखेला झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये आपले राज्याचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. म्हणजे सर्वच कार्यकर्त्यांनी त्याचा उल्लेख केला की आपल्या सर्वांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. 8 दिवस महाराष्ट्राचे सगळं शून्य झालं आणि 2-3 दिवस तरी या राज्याचा एकही नागरिक टीव्ही समोर हजर नव्हता. त्यांच्या दुर्दैवी जाण्यानं एका सच्चा कार्यकर्त्याला आपण म्हणतो, जो सत्य बोलणारा, परफेक्ट बोलणारा, जे चुकीचं आहे ते तोंडावर सांगणारा, पोटात असेल ते पोटावर आणणारा आणि विकास कामावर प्रचंड प्रयत्न करणारा, आणि त्याचा उल्लेख विजय काळेने आपल्या भाषणात केला. कैलास वर्षी यशवंतराव चव्हाणांच्या नंतर त्यांच्या शाळेतला एक शेवटचा लोकनेता आज आपण सर्वजण जमावून बसलेलो आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लावावी अशी मी प्रार्थना परमेश्वर जवळ करतो. म्हणून आज जे अभूतपूर्व यश मिळालं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली. त्यामध्ये फार मोठं
योगदान हे अजितदादांचं होतं. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्षापर्यंत बदल मारली आणि ती मारत असताना आपण अध्यक्षापर्यंत का बदल मारू शकत नाही, त्याचा जेव्हा आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांनी विचार केला त्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये 12 आणि हातकणंगले तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार कमकुवत होती. ज्या ठिकाणी आमदारकीच्या विधानसभेच्या जागा आपल्याला लढवता आल्या नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी कमकुवत झाल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं होतं. मी राहुल पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की करवीर तालुक्याची कुठली आमची वडून काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं. आणि खरं सांगू मी जर प्रयत्न करत होतो तो गणितचा हुशार निघाला की त्यांना पावणे पहिला गाठलं. अजितदादा हे नातेवाईक निघाले ते अजितदादाला थेट भेटले आणि अजितदादाकडे शब्द घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे राहुल पाटलाला आणण्यामध्ये अजितदादाचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे करवीर तालुक्यामध्ये आज 4 जागा ज्या निवडून आलेल्या आहेत त्या 20 जागेमध्ये याचं फार मोठं महत्व आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत केली पण आपल्याला यश मिळालं नाही. तो जिथेही कार्यकर्त्यांनी निवडून जिद्दीनं लढवली. आता आपल्याला तिथं सुद्धा चांगलं स्थान पटकावं लागेल. ज्या पद्धतीने राहुल पाटील एक नेता म्हणून जर आपल्याला मिळाला तशाच पद्धतीने हातकणंगल्यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास देतो या सरकार समारंभाच्या प्रसंगी ज्यावेळा पुढच्या वेळेला जिल्हा परिषद निवडणुका होतील त्यावेळेला 20च्या ऐवजी आपल्या स्वतःच्या बळावर आपली मेजॉरिटी झाल्याशिवाय राहणार नाही. इतर स्वबळावर आपण या लढाईमध्ये भाग घेऊ आणि आपण जिंकून जाऊ. आता 35 जागा आम्ही हातात घड्याळाच्या नावावर लढवल्या. 4 जागा 7 जागा लढवल्या येड्रावकर साहेबांच्या शाहू विकास आघाडीमार्फत आणि 2 जागा टी.बी. पाटलांनी बुधगड तालुक्यामध्ये शिवसेना आघाडी केलेली होती. म्हणजे 35 घड्याळाच्या चिन्हावर लढवल्या. 20 जागा निवडून आल्या आणि आज बाबासाहेब पाटलांनी आणि अजित पवारांनी एक चांगली माहिती दिली आहे. एकूण जिल्ह्याचं मतदान किती, महानगरपालिकेच्या 2 एकसत्रीने कोल्हापूरचं मतदान किती, 13 नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान किती आणि राहिलेल्या 33 लाख मतदानामध्ये आपण 57% रस्ताई घेऊ शकलो. हे सगळं श्रेय हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. हा विजय मी आमचे नेते अजितदादांच्या चरणी मी समर्पित करतो आणि हा विजय हा त्यांच्या चरणाची विनंती करतो. बंधुभगिनींनो, आता सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. सर्वात जास्त 1 नंबरचा पक्ष वाढल्यानंतर साहजिकच काही पदं आपल्याकडे येणार आहेत. अजून आपली काय युतीची बैठक झालेली नाही. आता आपले आले निवडून 15-20 आपल्याला लागणारे अजून 15. म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाला बरोबर घ्यावं लागेल, आपल्याला राजेंद्र पाटील यड्रावकरच्या आघाडीला बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल आणि बाबासाहेब माझे मित्र विनय कोरेच्या जनसुरा नावाला घ्यावं लागेल. आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता जो जास्त पक्षाचे सदस्य आहेत त्यांना 2 समित्या तिथे मिळालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर फॉर्म्युला आपण करायचा झाला तर 1.25 वर्षाचं हे सर्व राज्यभर सूत्र ठरलेलं आहे. 1.25 वर्षांनी अध्यक्ष उपाध्यक्षांनी 4 समित्याचे सदस्य बदलले जाणार आहे. म्हणजे 1.25 वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा फॉर्म्युला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 पदं जर मिळाली सगळ्यात जास्त सदस्य असल्यामुळे तर 1.25 वर्षाला 2, 1.25 वर्षाला 2, 2.5 वर्षाला 4 आणि पुढच्या 2.5 वर्षाला 4 म्हणजे 8 पदं मिळणार आहे. आपले सदस्य आहेत 20, पदं मिळणार आहेत 8, राहणार आहेत 12.
म्हणजे तालुक्याच्या नेते मंडळींना कुणाला द्यायचं त्याची निवड करावी लागेल. एकाच दिवशी काही एकदम 16 पद निवडली जाणार नाही. पहिल्यांदा 2 निवडली जाणार आणि मग 4 ज्या समिती आहेत त्यामध्ये शिक्षण, त्यानंतर बांधकाम आरोग्य, त्यानंतर महिला बाल विकास आणि चौथी जी आहे ती समाज कल्याण, अशा या 4 समिती आहेत. बरोबर आहे सगळं. आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय म्हणजे सामान्य प्रशासन या समितीचा चार्ज असतो आणि उपाध्यक्षाकडे कृषी आणि पशुसंवर्धनचा हा समिती असते. म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला 2 पदं आपल्याला मिळणार, म्हणजे 8 पदं मिळणार. आता राहिलेल्या भागात आता काय करायचं तर आपल्याला एक जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे. त्यामध्ये किती सदस्य मागे आहे ते मला माहिती नाही, परंतु त्यामध्ये काही थोडे नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील जातील आणि आपल्याला या नेते मंडळीला या पद्धतीनं काम करावं लागेल. आणि या निमित्ताने तशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल. या सगळ्या नेते मंडळींना विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो. आता पंचायत समिती आता 4 ठिकाणी काहीतरी आपली स्वबळावर पंचायत समिती झालेली आहे. पण त्यामध्ये तरवी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड, बरोबर आहे. आता या आमच्या स्वबळावर आणि मला वाटतं बहुतेक राहुल पाटलांनी भाजपबरोबर बोलणी करून ती करणार आहे. राहिलेल्यामध्ये कागद जे आहे ते भारतीय जनता पक्ष आमची असल्यामुळे आम्हाला त्या आळीपाळीनं मिळणार आहे. ही 5 पंचायत समित्या या आपल्याला राहतील. राहिलेल्या याच्यामध्ये आपले सदस्यांनी आता तिथे काय त्याला पदं मिळते काय मला माहिती नाही. नशीब असेल ते तिथे पदं मिळतील, नाहीतर तिथे त्यांना विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं फॉर्म्युला तुम्हाला कळाला सगळ्यांना. आता पुन्हा आता माझ्याकडे यायचे सगळ्या नेत्यांच्याकडे आहे. आता गोकुळची निवडणूक आता काही दिवसात सुरू होणार आहे. आता ठराव मागवले जाणार आहे आणि ठराव तुम्हाला माहिती आहे किती बोल आहे. तर मी सगळ्या नेतेपणे तुम्हाला सांगेन आता महिनाभरानं या ठरावाचं काम सुरू होईल. या ठरावामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी विरोधी पक्षाचे ठराव कसे गोळा होतील तिकडे आजपासूनच आपण लक्ष द्यावं. जिल्हा मजुरी बँकेचा अजून थोडा वेळ आहे, त्यावेळेला तुमचा मेळावा घेतला जाईल. पण जिल्हा मजुरी बँकेमध्ये आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमध्ये एक बदल झालेला आहे. 10 वर्ष ज्यांना झालेली आहे त्यांना आपल्याला बसावं लागणार आहे. त्यामध्ये मी आहे, भयासाहेब माने आहे आणि मला संतोष पटला आहे. आता थोडा कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा काय मागे लावायचा, यावर एक उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाची केस आहे. तर मला वाटते की आता 30-40 वर्ष आम्हाला झालेली आहे आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या 10 वर्षामुळं काही लोकांना थांबावं लागणार आहे. नवीन सळसळतं रक्त आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सगळ्या मित्र पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेषतः राहुल पाटील आपल्यात आलेले आहेत. आपण या सर्वांनी प्रयत्न करूया आपला विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आता जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून गेलेला. आता आपल्या मी जिल्हा परिषद पंचायती सदस्यांना सांगेन की आपल्याला ज्यांनी निवडून दिलेला आहे त्या सगळ्या गावागावात जाऊन आपण आभार मानलेले. त्यामध्ये आपण कंटाळा करता कामा नये. घराघरात जाऊन त्यांच्या पाया पडलं पाहिजे. जी संधी तुम्हाला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिक यांना सांगितलेलं आहे की पंचायत समिती सदस्यांना वेगळं आणि जिल्हा परिषद सदस्यांना वेगळं तुम्ही कार्यशाळा घेतली पाहिजे आणि त्यांना कायदे, नियम, निधीची तरतूद याची सगळी माहिती त्यांना देण्याची आवश्यकता आहे. वाटते त्यांनी जर केलं नाही
तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सगळ्या सदस्यांची मी पन्हाळ्यावर कार्यशाळा घेईन. बाबासाहेब पाटील सगळे आपले राहण्याचे व्यवस्था दिले करतील 2 दिवस आणि चांगले वक्ते आणून या पंचायत राज्याची कल्पना की जी मांडली होती कैलास यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती आपण त्या ठिकाणी कार्यशाळा घेऊ. नगरपालिकेच्या नगरसेवकांचं सुद्धा अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे आणि मी नगरपालिकेच्या सगळ्या सदस्यांना, नगराध्यक्षाला आणि जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत सदस्यांना मी प्रचंड विश्वास देऊ इच्छितो की राज्य शासनाच्या बजेटमधून, त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बजेटमधून, जिल्हा परिषदेच्या सेसमधून एक चांगला निधी देण्यासाठी मी तुमच्या मागे उभा राहील आणि प्रचंड प्रमाणात तुमच्या मतदारसंघामध्ये कशी कामं करता येईल, तुम्ही जे आश्वासन दिली असतील ती पूर्ण करण्यासाठी आपण चांगली मेहनत घेऊ. यासाठी आपण मला शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार कधी मला कागदाला सकाळी भेटावं यासाठी निवृत्ती मार्गदर्शन आणि निधी मिळवून देण्याचा प्रयत्न नाही. उद्यापासून नका बजेट झाल्यावर असते निवडून माहिती आहे तुमची, तर उद्या म्हटलं उद्या चूक केला तर तुम्ही यावं याची विनंती करतो. ज्या ज्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही, काहींना काटावर आपल्याला पराभूत व्हावं लागलं, त्यांनी पुढच्या वेळेला चांगल्या पद्धतीने काम करावं अशी विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो. आपली भाषणापेक्षा उजवीकडे जात दिलेल्या वेगळी मला असं म्हणून तर माझं मनोगत झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, पंचायतीचे सदस्य, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा कॉमन फोटो काढला जाणार आहे आणि तो तुझ्या पेपरला येणार आहे. त्यामुळे सदस्यांनी बसावं, कागद, तरबीज आणि शहर या कार्यक्रमात इथं थांबावं, ठरावाची आम्हाला माहिती द्यायची आहे आणि माझं भाषण झाल्यामुळे बाकीच्यांनी उजवीकडच्या बाजूला हळूच प्रयत्नाला हरकत नाही. सिस्टीमचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. मनपूर्वक आपले सर्वांचे मी आभार मानतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.